बरं का मुलांनो, मी मंगल आमलगावकर. माझं यूट्यूब चॅनल आहे आजीबाईचा पाठवा नावाचं. मी तुमच्यासाठी निरनिराळ्या गोष्टी सांगते, माझ्या आयुष्यातले काही अनुभव सांगते, काही विशेष प्रसंग सांगते. आता माझी थोडीशी ओळख सांगते. मी एक गृहिणी आहे आणि मला आता 88वं वर्ष चालू आहे आणि मी गेली 35 वर्ष भगवद्गीता शिकवायचं काम करते. आणि लहान मुलं अगदी सिनियर के जीतल्या मुलांपासून ते इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या मुलापर्यंत 31 मुलांनी, काही त्यात बायका पण आहेत, त्यांनी शृंगेरी पीठाची 21,000चं बक्षीस मिळवलेलं आहे. तर हे काम करत असताना मला तर आनंद मिळतोच. जगण्याची ऊर्जा मला त्याच्यातून मिळते आणि तो आनंद आणि ते शिकवताना आलेले अनुभव मला तुमच्याशी शेअर करावे वाटतात. हा व्हिडिओ फक्त लहान मुलांसाठी नाही आहे, ह्या मोठ्या माणसांनी सुद्धा ऐकला तरीच ऐकण्यासारखा व्हिडिओ आहे. तर आता याचं नाव आहे एकलव्य. काय नाव आहे या व्हिडिओचं? नाव आहे एकलव्य. तर काय झालं, मी गीता शिकवायची ना, एकदा मी पडले आणि माझ्या मणक्याला फ्रॅक्चर झालं. मग मला 3 महिने झोपून राहावं लागलं. पण माझ्याकडं मी शिकवायला जात होते, त्या एका मुलीची आई भेटायला आली मला आणि मग त्या माझ्याशी बोलल्या. तर मी म्हटलं, मी तर काही येऊ शकत नाही आता, तुम्ही जर मुलींना माझ्या घरी पाठवलं तर मी शिकवीन. मग तिने तिची मुलगी आणि तिच्या भावाची मुलगी अशा दोघीजणी माझ्याकडं पाठवल्या. त्या माझ्याकडं घरी यायला लागल्या आणि मी पडल्या असताना शिकवायला लागले. त्यापैकी तिची मुलगी 5वीत होती आणि तिच्या भावाची मुलगी होती 3रीत. त्या दोघी माझ्याकडे एप्रिलमध्ये शिकायला आल्या आणि एप्रिलमध्ये बरोबर 1 वर्षात 18 अध्याय भगवद्गीता शिकून मुखोद्गत करून दोघींनीही शृंगेरीचं 21,000चं बक्षीस मिळवलं. आता मुलांना बक्षीस मिळतं, मला तर त्याचा फार आनंद होतो. तर आता हे तर कॉमन झालं, पण विशेष गोष्ट अशी झाली त्यातली की ती मुलगी नंतर मागच्या बाकावर बसणारी मुलगी समोर बसायला लागली, उत्तरं द्यायला लागली. तिचा आत्मविश्वास वाढला आणि तिला गीतेची इतकी गोडी लागली अगदी की ती स्वतः घरी क्लास घ्यायला लागली आणि तिने 2 मुलींना भगवद्गीता शिकवली आणि त्यांच्याकडनं 18 अध्याय मुखोद्गत करून घेतले आणि त्या दोघीही मुलींनी 18,000चं शृंगेरीचं बक्षीस मिळवलं. आता हे इथपर्यंत तर ठीकच झालं. नंतर काय झालं, तिच्या आईची इच्छा होती, तिच्या भावाने पण शिकावी गीता म्हणून, आणि तो इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होता. तो माझ्याकडं फक्त 8च दिवस आला. किती दिवस आला? 8 दिवस आला. कारण अभ्यास, क्लासेस, प्रॅक्टिकल, त्यामुळं त्याला माझ्याकडं यायला वेळच मिळत नव्हता. फक्त 8 दिवस आला तो माझ्याकडं. पण त्याची जी लहान बहीण 5वीत असताना माझ्याकडं गीता शिकली, ती आता 6वीत होती. तिच्याकडून तो घरीच गीता शिकला, 18 अध्याय पूर्ण शिकला आणि त्यांनी मुखोद्गत पण केले. आता मी गावाला पण जावं लागतं कधी कधी, मला पुण्याला जायचं होतं आणि आता त्याची प्रॅक्टिस घ्यायची. मग माझ्या शेजारची एक पहिलीतली मुलगी माझ्याकडे येत होती आणि तिला मी शिकवली होती गीता. अगदी स्पष्ट, शुद्ध, अस्खलित ती म्हणायची. मग तिची प्रॅक्टिस आणि त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी तिला त्याच्या घरी पाठवायची. तिची आई तिला त्याच्या घरी सोडायची. ती नोकरी करत होती बँकेत आणि मग ते दोघंजण मिळून म्हणायचे. इंजिनिअरिंगमधला 3रा वर्षाचा मुलगा, शुभम नाव होतं त्याचं, आणि ही शर्वाणी पहिलीतली मुलगी. तर ही इतकी खणखणीत आवाजात, स्पष्ट, शुद्ध, इतकं छान म्हणायची अगदी की त्याला आलं दडपण. आणि त्यांनी मग त्या ह्याच्यावर अगदी जोरात तयारी केली, अगदी खूप छान तयारी केली त्यांनी. आणि त्याची वार्षिक परीक्षा होती काहीतरी 1 तारखेला इंजिनिअरिंगची.
आणि मग ते फक्त 15 दिवसांचा वेळ होता आणि 17 तारखेला त्याला शृंगेरीच्या परीक्षेसाठी बोलवलं होतं. मध्ये अगदी 15च दिवस उरले होते. पण त्यांनी त्याचा अभ्यास, परीक्षेचा अभ्यास सगळं सांभाळून गीतेचा अभ्यास पण अतिशय चांगला केला आणि त्यांनी 21,000चं बक्षीस घेतलं. मग हा एकलव्य नाही तर कोण आहे सांगा बरं मला तुम्ही. माझ्याकडं फक्त 8 दिवस आलेला. मला त्याचं इतकं कौतुक वाटलं की येस आय कॅन. हे पुस्तक मी त्याला बक्षीस दिलं. तर माझ्याकडे असे भरपूर अनुभव आहेत जे मलाही आनंद देतात आणि ऐकणाऱ्याला पण ते आनंदही देतील आणि कौतुकास्पदच असेच हे प्रसंग आहेत. मग हे कुणाशी तरी शेअर करावं, सांगावं असं मला वाटतं. आणि म्हणून मी आज गोष्ट न सांगता हा एक अनुभव माझ्या आयुष्यातला तुमच्यासमोर सांगितला. मला माहिती आहे तुमच्या लाईक्स इतक्या येतात, तुम्ही लाईक करता, सबस्क्राईब पण खूप जणांनी केलेलं आहे. त्यामुळं माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडतो हे माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. असंच तुम्ही ऐकत चला, लाईक करा, शेअर करा आणि मला प्रोत्साहन द्या. बाकी तर सगळं ठीकच आहे. आपली गट्टी तर जमलेलीच आहे. धन्यवाद.